तिला तिची चूक कळेल ना, तेव्हा येईल परत. परत आली तरी मी तिला घरात घेणार नाही. अनु, अस्मिता, अस्मिता, तू कुठे चालली? आजींना काय सांगू? आणि तुला सासूरवास करते की काय मी इथं नसताना, की अभिशी भांडण झाले? सगळ्यांकडे दिवाळीची मजा चालू आहे, आपल्याकडे का नाही? सगळ्यांनी रांगोळ्या काढल्यात, नवीन कपडे घालून फटाके उडवतात आणि आपल्याकडे आकाश कंदील सुद्धा नाहीये. दिवाळीसाठी दिलेले पैसे पुरले ना ग? हे बघ, मी पाडव्याला नक्की येतोय, पण तोपर्यंत मुलांना काही कमी पडू देऊ नकोस. सगळं नेहमीसारखं आहे, पण काहीतरी कमी आहे. हे बघ, जोपर्यंत आजी इथे आहे तोपर्यंत प्लीज नीट व्हा. नाकातली नथ कुठे आहे तुझी? नथ कशाला? कशाला म्हणजे काय, उद्या नथ सुद्धा घालायला हवी आहेस. मला माझी नथ हवी आहे. तू काहीही कर आणि मला माझी नथ आणून दे. मॅडम, खूप टेन्शन मध्ये वाटलं मला. टेन्शन तर असणारच ना की. आता घरचं सांभाळायचं, केसेस सोडवायच्या, त्यात आजी पण आल्यात आणि अनु काकूंचा उपवास. लई मोठी जबाबदारी मॅडम. या थँक्यू मॅडम. सीड, मनक्का आणि बंडू या मंडळातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. थँक्यू. बरं, हा सगळा फराळ संपायचा आहे, त्याशिवाय घरी जाता येणार नाहीये. खाणारच आहे, यांच्यासारखा नाही लाजणारा. चकली. तुम्हाला सांगतो शिवराव, बैलगाड्या काळात बैलगाड्या भरून चकल्या यायच्या, बैलगाड्या भरून करंज्या यायच्या, बैलगाड्या भरून शंकरपाळ्या यायच्या. त्यावेळी सांगायचं. हो वंशजवीर, सगळं ऐकून झालंय आमचं. हा खा आता. खातो. तुम्ही खावा, तुमचं तोंड बंद करा. खावा खावा. वा मॅडम, चकली मजा झालं बरं का. सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे चकली. मजा झालाय फराळ. अनु काकू, मस्त झालाय फराळ. अरे राकेश, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दिवाळी. या ना, या बसा. हे दोघं कसे काय आले? तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी फराळ आणते. मॅडम थँक्यू. थोड्या चकल्या सात खाणार आहे. राकेशराव, समीरराव, तुम्हाला दोघांना पण शुभ दीपावळी. दीपावळी? अरे दिवाळी किंवा दीपावली. हा म्हण. शिवराव, भावना महत्वाची, भावनेपेक्षा चकली महत्वाची. कळलं? म्हणजे काय? बरं राकेशराव, समीरराव, म्हणजे शिडरावला आणि मनाकाला तर माहिती आहे, पण मॅडमने आपल्याला एक महत्वाची केस सॉल्व्ह करायला दिली. फराळ संपवायची. ऐक जरा, जोक्स अपार्ट, पण मॅडम थोड्या थकलेल्या वाटतात. तो या 4-5 दिवसात जर का काही केस आली तर ती आपणच हँडल करू, उगाच त्यांना त्रास नको. हो, मलाही तसंच वाटतं. नवी घे बघू. या. चकल्या छान. हे आला. फराळ. थँक्यू मॅडम. आल्या बंडूनी चकल्या आल्या. बस, नाही काय तू खाल्ले. अरे अरे सात खाऊन आले. आठवे. घ्या घ्या तुम्ही, घ्या. बरं राकेश, समीर, इथून डिरेक्टली तिथे जाल ना? येस मॅडम. हो मॅडम. मी सांगितलेलं काम कराल ना? मॅडम, आम्ही आहोत तिथे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. थँक्यू. हे तिथे म्हणजे हिम्मतकडे जात असणार. हिम्मत पर्यंत पोचायची चांगली संधी आहे. रघु, तू आमच्या घराच्या आसपासच राहा. ते समीर आणि राकेश आमच्याकडे आले,
इथून ते नक्की हिम्मतकडेच जाणार. फॉलो कर त्यांना आणि हिम्मत सापडला की संपून टाक त्याला. आई अजून बाबा कसे नाही आले? फोन कर ना त्यांना. मी फोन केला होता. बाबा उद्या येणार आहेत. उद्या का? आज का नाही? अरे त्यांचं काहीतरी काम आलं असेल आणि ते उद्या पैसे घेऊन येणार आहेत ना. मग ठीक आहे ना. येऊन दे त्यांना, मी कट्टी घेणार त्यांच्याशी. का रे बाळा? मग काय, बाकीच्या मुलांना खाऊ फटाके सगळे, आम्हालाच का नाही? आणतील. हा नाही उचलणार बाबांनी फोन. रुसू नको हा बाळा. मला पण अरे खूप वाईट वाटतंय, पण थोडा धीर धरा. तुम्हाला जे हवंय ना ते तुम्हाला सगळं मिळेल. खरं? खरं. जा तुम्ही खेळायला जा. मी जे केले ते मलाच निस्तरायला हवं. आता पाप पुण्य चूक बरोबर यांचा विचार नाही करायचा, फक्त मुलांचा विचार करायचा. डीके वहिनी म्हणाल्या होत्या की ती देवळाकडे आली आहे. मग गेली कुठे? तिला आज सोडणार नाही मी. काय गे बाई, दिसत नाही काय? जरा बघून सांग की. मीना, कुठे चाललीयस? केव्हापासून शोधतेय मी तुला. लीला माझा हात सोड, मला जाऊ दे. माझी नथ दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. माझ्याकडे नाहीये तुझी नथ. हो, अगं ऐक. ह्यात काय आहे? लीला, हे काय? कुठे घेऊन चाललीयस माझी नथ? सोनाराकडे चाललीये मी गहाण ठेवायला. दे मला. मला न विचारता परस्पर माझी नथ सोनाराकडे घाण टाकायला चाललीयस? चोरटी. हो, चोर तू आहेस. चोरवर शिरचोर. तोंड सांभाळून बोला मीना. का ग? खरं बोललेलं चोंबलं. अहो काय चाललंय?
देवासमोर का भांडताय तुम्ही? बघा आता तुम्हीच, 2 महिन्यापूर्वी ह्या बाईने माझी नथ घेतली होती. परत द्यायचं नाव नाही, तर मला फसवून ही नथ सोनाराकडे घाण टाकायला चाललीये. फसवी. मी नाही फसवलं हिला, हीच फसवतेय मला. एक मिनिट. नथ कोणाची आहे? ही नथ माझी आहे, मला माझ्या नवऱ्याने दिली आहे. मग नथ त्यांच्याकडे कशी आली? सांगते. 2 महिन्यापूर्वी हिच्या भावाचं लग्न होतं आणि माझ्याकडे नथ मागितली घालायला, पण परत द्यायचं नाव नाही, उलट सोनाराकडे घेऊन चालली होती घाण टाकायला. तुम्ही असं का केलं? अहो खरं तर ना, गेल्या महिन्यात हिने माझ्याकडनं 15,000 रुपये घेतले होते आणि म्हणाली होती की 10-12 दिवसात परत करते. आज दिवाळी आहे हो, पैसे तिने परत नाही केले म्हणून मी सोनाराकडे घेऊन चालले ना. ही खोटं बोलतेय, मी हिच्याकडून पैसे घेतलेच नाहीयेत. देवासमोर तरी खोटं बोलू नकोस ग. आज दिवाळी आहे, तू माझे पैसे परत केले नाहीयेस ना, म्हणून मी माझी दिवाळी घरी साजरी नाही करू शकत आहे. माझी मुलं खाऊसाठी आणि फटाक्यांसाठी रडतायत. देवाच्या दारात मी नाही, ही बाई खोटं बोलतेय. तिच्या नवऱ्याला धड नोकरी नाही म्हणून ही बाई पोळी भाजी आणि खायचे पदार्थ बनवून देते. माझ्या घरीही देत होती. माझ्या नवऱ्याला तर चांगली नोकरी आहे, चांगला कमवतो. मी कशाला हिच्याकडून पैसे घेऊ? तिच्या घरात दिवाळी साजरी करायला पैसे नाही आणि मला पैसे दिल्याच्या बाता करते. अहो माझ्याकडे होते पैसे. माझ्या नवऱ्याने ना मला दिवाळीचे वेगळे 5,000 आणि त्याच्या धंद्यासाठीचे वेगळे 10,000 असे 15,000 दिले होते. आणि ते पैसे मी हिला देऊन फसले. माझी मुलं त्यांचं रडणं मी कसं थांबवू? आणि उद्या माझा नवरा आला आणि त्याने माझ्याकडे पैसे मागितले तर मी काय सांगू त्याला? बघा बघा कसं खोटं पाणी काढते ते डोळ्यातून. आज लक्ष्मी पूजन आहे, जर मी नथ नाही घातली तर मला माझा नवरा घरातून बाहेर काढेल. काय सांगू मी त्याला? मला काय वाटतं, आपण मॅडमला फोन करूया लगेच. अंडू आपलं काय ठरलंय? मॅडमना त्रास नाही द्यायचा, हो ना? आणि अरे तसंही ही केस साधी वाटते, सो आपणच सॉर्ट आउट करू. बघूया ना काय होतंय. काय म्हणाली? तुम्ही कोण आहात? खासगी गुप्तहेर अस्मिता मॅडमचे आम्ही सहकारी. हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही भांडू नका आपापसात. ताई, मी ना कुठं राहते माहिती? रस्त्याच्या टोकाला एक शाळा आहे, तिथंच राहते ती. 2 मुलं पण आहे तिला. मुलं पण आहेत? हे बघा, तुमच्यापैकी कोणीतरी एक जण खोटं बोलतंय हे नक्की. अहो ही खोटं बोलते. ही नथ माझी आहे. नाही हो, ही खोटं बोलते. तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. एक मिनिट प्लीज, तुम्ही भांडू नका, जरा शांत व्हा. तुमच्यापैकी कोण खरं बोलतोय हे कळेपर्यंत ती नथ तुमच्यापैकी कोणालाही मिळणार नाही. कोणालाही नथ मिळणार नाही. द्या तिकडे नथ द्या. नाही तर मला पोलिसांना बोलवायला. बोलवू का पोलिसांना? थँक्यू. मी जरा 5-10 मिनिटात आलो. कालचं स्वप्न खरं झालं नाही. बाबा पण अजून आले नाही. आई म्हणाली की ती सगळं घेऊन येणार आहे, पण ती पण अजून आली नाही. पंकज, आई बाबा नक्की येतील आणि ना आपल्यासाठी खाऊ फटाके सगळं घेऊन येतील. नाही नाही येणार. तू पण त्यांच्यासारखं खोटं बोलतेस. अरे पंकज, आपण आई येई तोपर्यंत आपण एक खेळ खेळूया. कोणता खेळ? भातुकलीची दिवाळी. भातुकलीची दिवाळी? हो. हा पंकज, तुझा हा बाबांनी आणलेला नवीन शर्ट किती छान आहे रे. नवीन शर्ट? ताई, बाबांनी दिले तुझा नवीन फ्रॉक पण किती छान दिसतोय. हो. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या,
लक्ष्मणाच्या दिन दिन दिवाळी. ही पोरं दुःखात बी सुख मानण्याचा खेळ खेळतात. हे पंकज, आपल्या आईने बा आपल्यासाठी किती छान खाऊ केले. शंकरपाळ्या केलेत, लाडू केलेत, अनारसे केलेत आणि चकल्या सुद्धा केलेत. आणि बाबांनी मिठाई पण आणली आहे. ए तू चकली खाऊन बघ, मी लाडू खाऊन बघते. किती मस्त झाला हा लाडू. आणि चकली पण चांगली आहे. खा. ताई, आई बाबांसाठी ठेवलंय ना? हो, अरे मी त्यांना कशी विसरेन. परमेश्वरा, या पोरांकडे त्यांच्या आईची चौकशी करून त्यांच्या खेळाचा भंग कसा करू मी? ताई, हे संपेपर्यंत आई बाबा येतील ना? हे दोघे इथे गेलेत म्हणजे हिम्मत इथेच असणार. बस या बस. शुभ दीपावली. शुभ दीपावली. थँक्यू. आमच्या टीम कडून छोटीशी भेट. याची काय गरज आहे, मी फक्त ड्युटी केली. तुम्ही असं म्हणताय यातच तुमचा मोठेपणा आहे. तुमच्या प्रयत्नामुळेच हिम्मत वाचू शकला. ऍटलिस्ट मॅडमना हिंट तरी देऊ शकला. येस, हो ना. आणि त्यामुळेच त्यांच्या तपासाला एक नवी दिशा तरी सापडली. हे तिघे हिम्मत बद्दल बोलतायत, पण हिम्मतचा का आवाज येत नाही? हिम्मत कुठे गेलाय? आता हिम्मतला हलवलंय, त्यामुळे तुम्ही घरी जाऊ शकलात. पण पुन्हा गरज लागली तर मला नक्की सांगा. डेफिनेट सर. नक्कीच. बाय द वे, हिम्मत कसं आहे आता? इज ओके. नाईस. म्हणजे हिम्मत इथे नाहीये, मग तू कुठे गेला? एवढा वेळ भातुकलीची देवाई खेळलो तरी अजून आई बाबा आले नाहीत. अरे येतील रे. ए पण आपण फराळ केला, फटाके कुठे उडवले? फटाके? हो, भातुकली मधले फटाके. चल उडूया, चल. ए चल, आपण भातुकली खेळूया. मी आता अनार लावते. माझा अनार बघ किती उंच उडतोय. ताई, मी आता मोठा फटाका लावू? ए बाबांनी काय सांगितलंय? शहाणी मुलं मोठ्यांना त्रास देणार आहे, आवाज
करणारे फटाके वाजवत नाही. आणि तू पण इथं भातुकलीतले फटाके आहेत ना. लाव. धडाम. हा तुडू. ए पण दोनदा कसा वाजला? डबल बार होता ना. अरे आपण आता भुईसकर लावूया. बघूया कोणाचं जास्त वेळ राहता येते. चालेल? चल थांब थांब. हे का रे पंकज आणि जुई, काय करतायत? छोटे छोटे फटाके का लावतायत? तुमच्या आई बाबांनी तुम्हाला काय शिक्षा दिली का दिवाळीची? बोल की, आम्ही जे पाहिले तेच बोलतोय. बोल ना आता, गप्प काय? तुमच्या घरी फराळ तरी बनवलाय काय? तुम्हाला काय करायचंय? आम्ही काय तुमच्याकडे मागतो? तुम्ही मागितलं तर आम्ही का देऊ? तुम्ही काय भिकारी आहात का? ए आम्ही भिकारी नाही आहोत, समजलं? आणि आमचे बाबा कामासाठी गावी गेलेत आणि आई बाहेर गेली. हो, ते आमच्यासाठी सगळं आणणार आहेत. ताई कधी येतील ग ते? मला खूप भूक लागली आहे. येतील ते. पंकजजी, त्यांनी खोटं सांगितलं तुम्हाला. काही आणणार नाही ते, खाऊ बटावे काही नाही ना रे. अरे का चिडवत्या पोरांना त्या? हा, तुम्हासने कुणी सांगितलं रे यांना खाऊ फटाके मिळणार नाहीत म्हणून? अरे हे समज म्या घेऊन आलोय. ए पोरानो, हे बघा, त्या पिशवीत खाऊ फटाके समज आहे तुमच्यासाठी. खाऊ आणि फटाके? हा, असं चिडवायचं असते वे सणासुदीला. दिवाळी सण कसा आनंदानं साजरा करायचा, मिळून मिसळून राहायचं असतं. तुम्ही चिडवता वे? हा, तुमचं घर कुठं आहे? तुमच्या आई बाबांना नाव सांगतो. नको नको, सॉरी काका. मी आता परत असं करणार नाही, आम्ही जातो. हा, हॅप्पी दिवाळी कोण म्हणणार? हॅपी दिवाळी. हा, हॅप्पी दिवाळी. निघा निघा, या पुराणी या 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 इथं बसा. बघा 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 काय आणलंय तुमच्यासाठी. हा, फराळ आणलाय. पिशवीत बघा लाडू आहे, करंज्या आहेत, अनारस आहेत. आणि या पिशवीत काय आहे? हा, काय आहे या पिशवीत? ना भरपूर भाजी. थांब पंकज, ताई पण नाही घ्यायचं असते तू. का ग ताई, असं का म्हणतेस? आमच्या आईने सांगितलंय की परक्या माणसाकडून काही घ्यायचं नाही. आमचे आई बाबा जे आणतील तेच आम्ही खाणार. अरे वा रे वा, चांगली शिकवून दिली की तुमच्या आईने. आणि तुम्हासनी कोणी सांगितलं रे की मी परकाय म्हणून? अरे मी तुमचा बंडोजी काका आहे, बंडू काका. अरे तुमच्या बाबाचा मैत्र आहे मी. आणि तुम्हाला काय वाटलं हे मी आणलं वे? नाही, हे तुमच्या बाबांनी पाठवलंय. या 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 या. हा, बाबांनी पाठवलं? आवय, बस बस, हे घ्या. मग बाबा का नाही आले? त्यासनी लई काम आहे. मग ते म्हंटले की माझं पंकज, माझी जुई वाट बघत असेल, म्हणून त्यासनी लाडू फटाके घेऊन जा म्हणून मी घेऊन आलो. आता तुमच्या आई येईल, आई बरोबर फराळ खावा, मजा करा, फटाके उडवा. पंकज जुई, मला एक सांगा की गेल्या महिन्यात तुमच्या आईने कुणाला उसने पैसे दिलते का रे? नाही, आईकडे तर पैसेच नाहीयेत. आणि बाबांना न विचारतात ती कोणाला का पैसे देईन? हो, बाबा आणणार आहेत पैसे. हा, बाबा आणणार. तुम्ही मला बोलले. हा, आता मस्त मजा करा, दिवाळी साजरी करा, हसत राहायचं काय आनंदात. कसा हसतो गोड 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 गोड. पंकज, आता हा खाऊ आपण देवासमोर ठेवूया आणि आई आली की आपण सगळे खाऊया. चालेल? मज्जा करा. हॅपी दिवाळी. तुम्ही माझ्या मुलांसाठी. होते, आमच्या मॅडमची शिकवणच आहे तशी.
म्हणजे तुम्हाला पटलं ना की मी खरं बोलते? तुम्ही सांगाल ना मॅडम ना? ताई, हे जे काय केलं मी ते लेकरांकडे बघू, तुमच्यावर विश्वास बसला म्हणून नाही. तुमच्यावर विश्वास बसेल तेव्हा बघू. हो पण मी खरं बोलतेय, ती लीला खोटं बोलतेय. ताई, खरं काय आणि खोटं काय हे तपास झाल्यावरच कळेल. ये तुम्ही. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय नाही का गणू? माझ्या लेकरांना कुणाची नजर लागू नये. मी आलोच. आता जोडीने पूजा करा. पहिला दिवाळ सण आहे ना, आता मान तुमचा. बसा. अनु, यावर्षी आराम कर, पण पुढल्या वर्षी पूजेच्या वेळेला बाळाला सांभाळावं लागेल यांच्या. तुम्ही चला पूजेला सुरुवात करूया. या बस. आजी सॉरी, आलेच हा पटकन. पूजेच्या वेळी फोन का घेते ही? काहीतरी महत्वाचं काम आलं असेल ना. बोल राकेश. हॅलो मॅडम, आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो तेव्हा आमचा पाठलाग करत कोणीतरी तिथं आलं होतं. बोल रघु. दादासाहेब, मी तिथं गेलो होतो पण हिम्मत तिथं नव्हता. आता हिम्मतला हलवलंय त्यामुळे तुम्ही घरी जाऊ शकलात. आम्ही त्याला पकडणार होतो पण आणि मी तिथून सटकलो. दादा इथे केव्हा आले कळलंच नाही. राकेशशी आत्ता काही बोलणं योग्य नाही. अस्मिता इथे? तिने काय ऐकलं नसेल ना? मी तुम्हाला नंतर फोन करते ना. काय घरी पूजा चालू आहे ना म्हणून. ओके मॅडम. ओके. नाही, शक्यता वाटत नाही. हो, ऐकतो मी. बोल. आवाज लक्ष्मी पूजन आहे ना. ऑफिसच्या गोष्टी आज नको डिस्कस करायला. दिवाळी झाल्यावरती बोलूयात. अगं काय हे? किती उशीर यायला? कुठे गेली होतीस? जाऊ दे ना आता, आपण नंतर बोलूया ना. नाही, असं कसं कळलं पाहिजे ना मला. कुठे होतीस? विनू प्लीज. असं विनू म्हणालीस की बोलता येत नाही ना मग मला. तुला उशीर झाला यायला म्हणून पूजा मी केली. हे काय नाकात नथ कुठे तुझ्या? अरे सोनाराकडे पॉलिश करायला दिली आहे ना,
त्याने दिलीच नाही अजून. दिलीच नाही म्हणजे नथ पॉलिश करायला किती वेळ लागतोय? आणि नसते जरी पॉलिश झाली तरी आणायची होतीस ना, दिवाळी नंतर दिली असती आपण. जाऊ देत ना, आता बोलून काही फायदा आहे का? ए असं काय करतेस ग लीला? तुझे सगळे हट्ट पुरवतो ना मी, मग माझा एवढा हट्ट नाही पुरवणार तू? काय ग की काही लपवतीस माझ्यापासून? हा, नाहीतर तुलाच आवडत नसेल नथ घालायला म्हणून कारण देतीयस. नाही, असं काहीच नाहीये. असं काही नाही तर मग मला कळायला पाहिजे ना काय कारण आहे. मला सांग, कुठल्या सोनाराकडे दिली आहेस नथ? विनू प्लीज नको ना. नको काय, तो सोनार ओळखीचा आहे माझ्या. मी नुसतं बोललं ना तर ना. आपण बाय द वे नथ कुठे गेली हे विचारायला सोनाराकडे जायची काहीच गरज नाही, कारण ती नथ माझ्याकडे. का? कारण या नथीवरून तुमच्या बायकोमध्ये आणि मीनामध्ये भांडण झालं होतं देवळात. माझी नथ दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. माझ्याकडे नाहीये तुझी नथ. अगं ऐक, गेल्या महिन्यात हिने माझ्याकडनं 15,000 रुपये घेतले होते आणि म्हणाले होते की 10-12 दिवसात परत करते. तुमच्यापैकी कोण खरं बोलतोय हे कळेपर्यंत ती नथ तुमच्यापैकी कोणालाही मिळणार नाही. लीला, तू मीनाकडनं पैसे घेतले होतेस का? कशासाठी? नाही, मी पैसे घेतलेच नव्हते. खोटं बोलतीये ती. हे बघा, माझी बायको माझ्याशी खोटं नाही बोलणार. आणि मुळात तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून माझ्या बायकोला कसं काय खोटं ठरवता? आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आमच्या मालकीची नथ तुमच्याकडे कशी काय? मी ओळखतो अशा भामट्या लोकांना. नंतर वेळ साधून घरात घुसतात तुम्ही. थांब, पोलिसांनाच फोन लावतो ना. हो, पोलिसांना मीही फोन लावू शकतो. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मितांचं नाव ऐकलेत का तुम्ही? मी काम करतो त्यांच्या बरोबर. पोलिसात चांगले संबंध आहेत आमचे. मीच बोलवतो ना हवं तर. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता? हो, या प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी आम्हाला मीनाने रिक्वेस्ट केली होती. आणि यांनी सुद्धा. विचारा हवं तर यांना. आणि या दोघींमध्ये जोपर्यंत कोण खरं आहे कोण खोटं आहे हे कळत नाही तोपर्यंत ही नथ कोणालाही देता येणार नाही. ही नथ आमच्याकडेच राहील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या जर का खरं बोलत असतील ना तर यांची नथ यांना नक्की मिळेल. पण जर का तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना तर मी बोलवतो पोलिस, मग ते ठरवतील कोणाला आत टाकायचंय, नथ कोणाला द्यायची आहे हे त्यांनाच ठरवू देत ना. बरं ठीक आहे. उगाच स्वतःच्या अधिकाराचा वापर नका करू. नथ आमचीच, पोलिसांची धमकी पण आम्हालाच. धमकी नाही देते, दुसरा मार्ग सुचवतोय. तुम्हाला काय वाटलं आम्ही रिकामटेकडे आहोत? आम्हाला कामधंदे नाही आहेत? आमच्या घरी दिवाळी आहे, पण आपल्या समोर कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही अशी शिकवण आहे आम्हाला मॅडमची. म्हणून आम्ही ही केस घेतली, म्हणून केस सॉल्व्ह करतोय. पण तुम्हाला नकोय ना ते, मग मी बोलवतो पोलिसांना. मग होऊन जाऊ देत काय व्हायचंय ते. जाऊ दे ना विनू, उगाच सणासुदीचे पोलीस येतील घरी आणि आपल्याला पण पोलीस स्टेशनला जावं लागेल. त्यांना करू देत ना तपास. हे बघ, मी पैसे घेतलेच नाहीये तर कशाला घाबरायचं आपण? बरोबर आहे तुझं. आय एम सॉरी. तुम्ही करा तुमचा काय तो तपास, पण ही नथ आमचीच आहे. पण एक सांगतो, देव आहे, त्याचं सगळीकडे लक्ष आहे. त्या मीनाला देवच शिक्षा करेल. एक मिनिट. मीना दोषी आहे की नाही हे अजून सिद्ध व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे सहकारी बंडू आणि मनाली हे तुमच्या आणि मीनाच्या घराच्या आजूबाजूला चौकशी करतात. त्यामुळे खरं कोण बोलतोय, सत्य काय हे लवकरच कळेल आपल्याला. आणि आता तुम्हीच म्हणालात ना देव आहे, आता खरं काय हे तोच शोधून काढ. गणपतीनंतर अभि माझ्या विरोधात गेला. नवरात्रीनंतर घरचे सगळेच विरोधात गेले. आता दिवाळीनंतर काय होईल?
मी जे काही करते मी दादांच्या विरोधात उभी आहे. हे जर राजींना कळलं तर त्याही माझ्या विरोधात जाते. मी लीलाच्या नवऱ्याशी विनायकशी बोललो, त्याला समजावलं. पण ती नथ आपल्याजवळ आपल्याला जास्ती दिवस नाही ठेवता येणार. वैशिटराव, मी मीनाच्या पोरानं बी विचारलं की मीनानं कुणाला उसने पैसे दिलते का, तर त्यांना बी काही ठाऊक नाही. मी मीनाच्या शेजारी आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली, पण मीनाकडे द्या कुणाला उसने पैसे असतील हेच कळत नाही. मी लीलाच्या शेजारी पाजारी चौकशी केली, तेव्हा मला असं कळलं की तिचा नवरा तिचे खूप लाड करतो, तिला हवं नको ते सगळं बघतो. मग मला कळत नाहीये की तिने मीनाकडून पैसे का घेतले असते. मुळात घरात पैसे नव्हते म्हणून मीनाच्या घरी दिवाळी साजरी झालीच नाही. मीनाची पोरं खोट्या खोट्या दिवाळीचा खेळ खेळत होती. मला ते पावलं नाही म्हणून मी 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 त्यांना थोडा खाऊ आणि फटाके देऊन आलो. मग कसं आहे म्हणा का, परिस्थिती माणसाला हुशार बनव. तशी मीनाची पोरं हुशार आहेत, गुणी आहेत. मी त्यांना खाऊ आणि फटाके देत होतो ना, तर त्यांनी घेतला नाही. मी त्यांच्या बाबांनी पाठवलंय असं सांगितल्यावर त्यांनी घेतलं. लई गुणी पोर आहेत. मीनानं खरं तर त्यांना चांगली शिकवण दिली, पण मीनानं पोरांना दिलेली शिकवण स्वतःच कशी विसरली हेच कळत नाही. मला असं वाटतंय मीनाच खोटं बोलते. कशावरून? मॅडमने आपल्याला काय सांगितलंय, जे दिसतं तसं नसतं. आणि हाच नियम जर मीनाला लागू पडत असेल तर. बाबांनी लहानपणीच मला सांगितलं होतं, जे दिसतं ते नेहमीच असतं असं नाही, पण जे असतं ते दिसल्याशिवाय त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. आज राकेश आणि समीर घरी आले आणि त्यांचा पाठलाग झाला. तो माणूस हिम्मतला ठेवलं होतं त्या ठिकाणापर्यंत पोहोचलाच होता. अर्थात हिम्मतला आम्ही आधीच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं. म्हणजे कदाचित मला जेव्हा राकेशचा फोन आला तेव्हाच दादांना त्या पाठलाग करणाऱ्याचा फोन आला होता. हो हो, मला दादांच्या नजरेत दिसलं ते, पण मी ते प्रूव्ह नाही करू शकत. देवी माझे, मी या संकटांना नाही घाबरत, पण या सगळ्यात माझा अभिमाला दुरावला. या घरातली माणसं दुरावतात हे सहन होत नाहीये. लीला आणि मीनामध्ये कोण खरं बोलतंय हे काहीच कळत नाही आपल्याला. म्हणजे तसं सांगणारा एखादा साक्षीदार किंवा पुरावा सुद्धा नाही आपल्याकडे. सो आता पुढे काय करायचं? आपण मॅडमना कळवूयात. हे बघ, म्हणजे आपण या पायरीपर्यंत पोहोचलो, पण इथून पुढे काय करायचं हे कळत नाहीये ना, म्हणून त्यांना कळवूया. वय म्हणाली, आपलं काय ठरलंय? मॅडमना त्रास द्यायचा नाही असं झालंय ना आपलं बोलणं. आणि ही साधी छोटी केस सुद्धा आपण सॉल्व्ह नाही का करू शकतो? आपण केस सॉल्व्ह करू शकतो, पण त्याला जर जास्त वेळ गेला तर जिची बाजू खरी आहे तिच्यावर अन्याय होतो. उद्या अशोकराव मीनाला जाब विचारते आणि विनायक ते तरी किती दिवस वाट बघणार? अगं म्हणाली, मना का म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे मॅडमला आता त्रास होईल का नाही होईल हा प्रश्नच नाहीये. मुळात खरं बोलणाऱ्या बाईला न्याय मिळाला पाहिजे हे नक्की. ओके, करूया आपण मॅडमना फोन. बोल सेठ. हां मॅडम, सॉरी म्हणजे तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला. एका केसच्या संदर्भात बोलायचं होतं.
ऍक्च्युली मॅडम तुम्हाला त्रास न देता ही केस आम्ही सॉल्व्ह करणार होतो, पण मॅडम यापुढे काय करायचं ते सुचत नाही. प्लीज सांगा ना. मॅडम माफ करा, पण आम्हाला मदत करायला याल ना हो तुम्ही? याल का म्हणजे बंडू? असं बोलून तुम्ही पण परक करताय. म्हणजे अरे तुम्ही स्वतःहून प्रयत्न केलात. खरंच कौतुक आहे तुमचं. व्हेरी गुड. आणि आता जर तुम्हाला अडचण आली तर मी आहेच ना तुम्हाला मदतीला. मी येणारच तुम्हाला मदत करायला. एक काम कर, उद्या मीनाला लीलाच्या घरी बोलावून घे. मी येते तिथे. ओके. थँक्यू मॅम. चल ठेवते फोन. हो ठेवतो. बघितलं का मॅडम दुसऱ्याच्या मदतीला कशा धावून येतात. आता बघाच तुम्ही शिडराव, उद्या मॅडम या केसचा गुंता कसा पटा 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 सोडवतात बघा. या केसचा गुंता तर सुटेल, पण मॅडम असं का म्हणाल्या तो गुंता नाही सुट. तुम्ही पण मला परक करताय का? तुम्ही पण म्हणजे? हा पणच कधी कधी मॅडमच्या चेहऱ्यावर जे टेन्शन दिसतं ना त्याचं कारण नसेल ना? कसल्याही काळजीत नाहीये. उगाच तू भलता सलता विचार करून शब्दांचा किस नको पाडूस आता. ठीक आहे ना मनाली, बोलताना माणसाचा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो, त्यात एवढा कसला विचार करायचा. आणि मला एक सांग, काही जर का प्रॉब्लेम असेल तर मॅडम सांगतील ना आपल्याला. आपण कोणी परके होत का? नाही ना. होय म्हणत का. चला आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. उद्या मॅडमना डिटेल्स द्यायचे आहेत आणि फिल्डिंगही लावायची. चला बसा. या बस. नाही निम्मा नका बरोबर ये. नीट घेऊन जा. हवा आहे ना गाडी? मी चालवणार आहे गाडी. तुमची आहे का बघा. बाय बाय. अभि, अभि बोल. मी ऐकतोय. मी जरा. मला सांगायची गरज नाही. तसंही मला न सांगताही रादर मी नको करूस असं सांगितल्यावरही तू बऱ्याचशा गोष्टी करतोस.